हॅपी बर्थडे. आणि मग प्री वेडिंग मंडळी, हा तुम्हाला सांगायचं विसरलो, इकडनं देव आले सोडण्याला कस देऊ सांगा सांगा पांडुरंगा. अरे अरे बापले, लगे तुम्ही काय अरे बापले, इकडे आहे का? अख्खा घर शोधलं मी तुला. तुम्ही गेले होते बाहेर. चांदू मामा आला ना रे. चांदू मामा बोलो बोलो, चांदू मामाला बोलो बोलो. चांदू मामा. ए बुबू आला, बुबू तो बघ. बुबू ये रे बुबू ये. ही काय हनुमान जयंती तयारी वाटते. मंडळी गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चंचल सकाळ सकाळ दुकानात वाजले आहेत 9. चंचलचं चालू आहे थंबनेल ब्लॉग एडिटिंग. ब्लॉग एडिटिंग. ब्लॉग एडिटिंग चालू आहे. चला आम्ही काय नाश्त्याला जाऊन येतो काकांकडे. जाऊन या. ओके, हो. मग आपण गुड्डू वरती आहे. चला आपण काय काकांकडे जाऊया नाश्त्यासाठी. दुकानं गेले का? चला मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग झालेली आहे आपली. आफ्टरनून पण आता होत आली. बट हे उस्तर पास्तर करायचं काय कारण काय? बस्ता दाखवायला. ओ बस्त्याला कोण नव्हतं ना, म्हणून मग बस्ता दाखवलं. अरे बड्डे गर्लला उठवा. माहिती आज आहे ना आजीचा आहे बड्डे. आजीचा हनुमान जयंतीच्या निमित्ताने बड्डे असतो तिथीप्रमाणे ना का आहे ना. आजीचा आज बड्डे आहे आणि आज काय तिची बॅटरी चार्ज करण्यासाठी आम्ही तिला झोपवलेलं आहे. दिली का तिला गोळ्या? चला आपण काय करू, आंघोळ करून घेऊया. आज गर्दी तर नसणारच आहे बाहेर तर काय. आज आहे गुरुवार, उद्या गर्दी असेल. नाश्ता तर आपला झालेला आहे. आता एक गोष्ट नेहमी असते की जेव्हाही मी कधी सुरगाण्याला येतो, दीपक काकांचा, मयूरचा आणि योगेशचा एक निरोप असतोच की सकाळी नाश्त्याला या. त्यासाठी आज सकाळी नाश्त्याला गेलो होतो आपण. आज पूर्ण रिकामी आहे आणि आज काय ना हनुमान जयंती आहे इथे, तर त्याचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून ते DJ बीजे सगळं लावलेलं आहे. बघू आपण आज काय होतं ते. आणि आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे देवीला पत्रिका ठेवायला. ते ही गोष्ट आपल्याला करायची आहे. नाईट रात्री पाळी आहे का? नाईट शिफ्ट. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बिचारे आजीचा ना काय आहे ना, तो वयानुसार जरा तिला थोडं सुचत नाही आता सध्या तरी. आज कारण तिचा बड्डे आहे. 88 आहे आजीचं वय. पार्टी तुमच्याच पार्टी आजी, तुमच्या पार्टी येतो. पार्टी येतो. चला आपण काय करूया, आंघोळ करून घेऊया. आपण जाऊन आंघोळ करून फ्रेश होऊया. वरती आहे ती बघ, इकडे पकड त्याला. हा काय गेली, आत गेली ती गेली. चल त्याला वरती जेवायला घेऊन जा. चला
मंडळी 1:30 वाजलेलं आहे. नाही घेऊन जा त्याला जेवायला घेऊन जा. साक्षी मॅडम दुकानामध्ये आहेत. ॲक्टिव्ह रुटीन सगळं आहे ना आपल्याकडे, सगळं दहाची हे देऊ का काडी पेटी? शाबाश शाबाश मेरे पठ्ठे. तुम्हाला देऊ काडी पेटी? शाबाश. हा अगरबत्ती देऊ. थोडी अजून वाढायला पाहिजे रियांश. पाठी खाली वाग थोडीशी. आतूच्या नादाला लागू नको. हां काय झालं? आतू बोलू शेंडी कापून टाकायची. समजलं का? शेंडी न कापायची काय रे? हां बाकी सगळी स्टाईल कर केसाची, शेंडी नाही कापायची. काय कार्यक्रम पत्रिका काय आजची? पापडाची. कधी करणार हा पापडाचे? माझं जेवण चालू होतं, मी जेवता खाली आली, आता जेवण करते. आपल्याला पत्रिका ठेवायची आहे. तुम्ही जेवायला आत्ता एवढ्या लवकर भूक नाही बाबा. हे तर काहीच नाही, आमचं 11:30 जेवण. जेवण हो, बाबो त्या टायमाला स्लीपिंग असते. स्लीपिंग आहे. मग परत 4 वाजता. नाही पण मी म्हणतोय आता ही कमी झाल्यानंतर मग हिचे हे पण कमी होणार. म्हणजे ते 85 होते तर मग परत 80 होणार नाही ना? एक गोष्ट आहे जी मला नाही मिळणार, ती म्हणजे हे दिवा. नशीब लागतं त्याला. चला मंडळी, काल जी काही आरती झाली त्याचे हे जे दिवे आहेत हे नेक्स्ट डे हे लोक काय म्हणतात प्रसाद म्हणून खातात. बाय श्वेताला पण आहे, पण हे ते दिवे नाही आहेत, हे वेगळे केलेले. हा तुम्ही हे खाऊ शकता. ते खाऊ शकतो मी. बरं हे आरतीचे दिवे नाही आहेत तर एक टेस्ट करतो मी. कशावरून? चला जेवण करून घेऊया. खीर दे खीर. जेवण झालेलं आहे, आपण आलेलो आहे. मीटिंग आहे? मीटिंग नाही. अरे बिचारा पोराची चड्डी तुम्ही म्हणजे अशीच टाकता काय? बिचारा माझ्या पोराची रे चड्डी रे बाबा. हसू केली त्याच्यात असेच घालून देऊ आहे का? बिचारा पोराचा का रे बाबा. कुठे गेला आपला पोरगा? वरती आहे का? तल्ला पाली का? आता बघा वाजले बघा किती? 6 वाजता इतके ढणाढण चालू होणार आहे. 2:30 वाजले आहेत. आता पापडा कधी? आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला तुम्हाला नाशिकला निघायला 8 वाजता. 8 का जास्ती वाजले. 9 वाजता. त्यात गाडी पण चार्ज करायची आपल्याला. आम्ही हुशार ठरलो, आमच्याकडे सीएनजी. मॅडम 2 दिवसापूर्वी ना त्याचे पण वांदे होते, समजलं का? 2 दिवसापूर्वी त्याचे पण वांदे. आजचं सांगते, आजच्या दिवसाचं म्हणते फक्त मी. आणि माझी गाडी ना नाशिक पर्यंत आरामात जाऊ शकते, समजलं का? काही टेन्शन नाही. आणि बाय द वे मध्ये जो मागे होता बॅटरी, हा बॅटरी आपली आता टनाटन आहे. आता का काल पण आपण किती 25% बॅटरीमध्ये आलो आम्ही. इथे आता फक्त किती 30% लागली बॅटरी. हो आता 60 असेल. आता 65 आहे आता गाडी. 65 आहे. दिंडोरीला पण आहे ना? दिंडोरीला पण आहे. वणीच्या अलीकडे पण आहे. नाही पण आपण दिंडोरीपर्यंत जाऊ आरामात. थोडासा 1-10 मिनटं करू. अच्छा तुम्ही नाही का? कटअप आहे. उद्या बर्थडे आमचा. कसला बर्थडे? फ्रायडे. ओ हॅपी बर्थडे. उद्या बाजार आहे उद्या. आणि मग प्री वेडिंग मंडळी. हां तुम्हाला सांगायचं विसरलो, इकडनं आम्ही नंतर प्री वेडिंगसाठी पण जाणार आहे. साक्षीचं आणि मयूरचं प्री वेडिंग आहे, हे तुम्हाला सांगितलं नाही. आणि खूप युनिक काहीतरी करतो आहे, ते तुम्हाला हळूहळू व्लॉगमध्ये कळेलच. प्रॉब्ली मी तुम्हाला या व्लॉगमध्ये आत्ता याची झलक थोडीशी दाखवू नाही शकत, जोपर्यंत इंस्टाग्रामवर जात नाही आपलं, आहे की नाही? आणि ब्लॉग पण खूप असे येतील. BTS घेईन ना. तर प्री वेडिंग 2 करतोय आम्ही. 2 का 3 जमलं तर 3 पण होईल, आहे की नाही? 3 शूट होतील जमलंच तर. मला फ्रायडेला संध्याकाळीच यावं लागेल. संध्याकाळी तू उद्या संध्याकाळी देणार ना? कारण ज्वेलरी वगैरे माझं फायनल करायचं आहे. बिकॉज सॅटर्डेला आम्ही निघतो आहे प्री वेडिंगसाठी रात्री पालघरला जायला.
म्हणजे डेस्टिनेशन तुम्हाला सांगून दिलं पालघर डेस्टिनेशन सांग. सांगून दिलं, मग ते विचार करत बसतील ना थोडा काय असू शकतं. पालघर. पालघर आणि दुसरं तळ्यात मळ्यात आहे कुठे. हां, ते आता काय आमची कॉन्सेप्टमध्ये जी गोष्ट मिळण्यावर ते सगळं डिपेंड आहे. जिजूंच्या कॉन्सेप्ट मध्ये हे कसं सगळं director- डिरेक्टर, हे तर यांना डिरेक्टरच म्हणतात. डिरेक्टर आहेत आमचे, ते जसं सांगतील कपडे पण चॉईस करायला यांना व्हिडिओ कॉल, जिजू हे असं पाहिजे. नाही, आमचं म्हणणं काय होतं यावेळेला ना थोडं प्री वेडिंग आपण वेगळ्या पद्धतीचं करतोच आहे आपण, तर ते नुसतं टिपिकली बीचवर जायचं आणि फोटो काढायचे तसं करायचं नाही आहे मला. मग मी हिला पण विचारलं, साक्षीला विचारलं, मयूरला विचारलं, दोघं तयार आहे का पहिलं. सुपारी पासून तुम्ही ते डोक्यात हां. ठेवलं तुम्हाला. एस्थेटिक करायचं एस्थेटिक तर काहीतरी वेगळं आहे. लेट्स सी हाऊ इट मला वर्क्स जमलं आउट. पण पाहिजे. हां, हिला जमलं आणि मी हिला पण विचारलं तू करशील का हे, बिकॉज अजून थोडी बारीक झाली असते तर अजून छान झालं 3 दिवस तर ते उपास तुम्हाला करून कळेलच पुढे. नाही पण हे तुम्हाला आहे ना म्हणजे साक्षीचं जे तिने जर झालं ते तर ते काहीतरी वेगळं आहे. आणि संध्याकाळचं पण रात्रीचं बघू हाऊ इट वर्क्स. जरा वेगळंच आहे. चला तर त्या सगळी अशी गडबड आहे. ओके, आता जरा आपल्याला वरचं तुम्ही हलवायला पाहिजे बिकॉज ना आता त्यांची जेवण बाकी आहेत ना बाहेर. बसले का जेवायला? बसतील आता. ते रांगोळी काढायची देवाच्या इथे ना. घ्या ना कोणती चल मंडळी 4 वाजलेले आहेत. 4 वाजता मुहूर्त लागलेला आहे पापड्यांचा. कुठे चालला चिऊ? डोको बाबा डोको. चंचल कुठे? चंचल झोपली आहे. आली का? मावशीला फोन लावतो का बरं? 1 2 3 4च आहे का ग? मी आणलं. असं लाटायचं असं. असं आहे ना ते असं खेळायला कसं बसतो आपण तसं लांबून करायला लागेल. याच्यावरच केक ठेवून देऊ आणि कापून. केक सांगितलं का? हो. पोलपाट काढायचं केक ठेवून द्यायचं. अध्यायने मम्बत्वा मनसंदनामी भगवद्गीते भवदेशिने नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविंद्रायत पद्मनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रजादितो ज्ञानमया प्रदीप प्रपण्य पारिजाताय स्तोत्र वैत्रेकपाणय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वे नमः वसुदेवसुतं देव कंसचारूणमर्दनम्. केवढे पापड केवढे माता जे ऐकूनी भगवद्गीता दे सोडूनी ममता जे ऐकूनी भगवद्गीता मूर्ख म्हणती माझे माझे मूर्ख म्हणती माझे माझे ये तर सारे कपाळ होते ये तर सारे कपाळ होते खाली हाताने गतिरिता जे ऐकोनी
गीता खाली हाताने शिरलीता घे ऐकोनी भगवद्गीता दे रे सोडोनी मोह ममता घे ऐकोनी भगवद्गीता अंतकाळ आला कुणी न कुणाचे अंतकाळ आला कुणी न कुणाचे मोह माया सर्व जगाचे मोह माया सर्व जगाचे खाली रागाने फिरलीता घे ऐकोनी भगवद्गीता खाली हाताने फिरलीता घे ऐकोनी भगवद्गीता दे सोडोनी मोह ममता घे ऐकोनी भगवद्गीता दे सोडोनी मोह ममता घे ऐकोनी भगवद्गीता गोपाल कृष्ण भगवान की जय राम भक्त हनुमान की जय वा 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 सुंदर सुंदर खूप छान खूप छान देव आले सोडण्याला कशी येऊ सांगा सांगा पांडुरंग कशी येऊ सांगा पांडुरंग गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय वा 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 सुंदर 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 कोणतं किती छान वाटलं. खूप छान खूप छान छान वाटली पाहिजे ना. हे पहिले जायचं नाही. अरे आता काय चहा काय सरबत नाही आहे? छान चला पापड्यांचा कार्यक्रम झालेला आहे. आता काय आपल्याला जायचं देवीला आमंत्रण द्यायचं आणि तिकडनं आपल्याला परत पुढे नाशिकला पण जायचं आहे. क्या बात आहे आजी आज फॉर्ममध्ये आहे. चरणी वंदना चरणी वंदाय अनुभवाचा दाळी ते शांतीच्या पाण्याचे अंधते